शेतकरी बांधवांना आता नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन पार पडलं यामध्ये जवळपास 75,000 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आणि यातील या 75,000 कोटींमधून राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी 29,000 कोटी रुपयांचं पॅकेजही जाहीर करण्यात आलेलं आहे। मग हे पॅकेज अद्याप फक्त जाहीर करण्यात आलं परंतु अद्यापही ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही। मग हे जे पॅकेज आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होईल यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, कोणकोणती जिल्हे पात्र असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना हा निधी भेटणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव या 29,000 कोटी रुपयांच्या निधीसाठी पात्र असणार आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न की हे 29,000 कोटी रुपयांचे जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी राज्यातील जाहीर झालेलं आहे हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहेत का? तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला कुठलेही काम करण्याची गरज नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर हे जे 29,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत तर हे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत तर 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर त्या शेतकरी बांधवांना मदत व्हावी यासाठी जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे, परंतु पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून आता हा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई रब्बीचं अनुदान भेटलेलं आहे तेच शेतकरी बांधव आता याही अनुदानासाठी पात्र असणार आहेत, कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटली, त्या शेतकरी बांधवांना रब्बीचंही अनुदान भेटलं आणि मग त्या शेतकरी बांधवांना आता पुन्हा एकदा हे जे 29,000 कोटींचं पॅकेज केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे तेही वितरण करण्यात येणार आहे। आता यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे तर यासाठी जवळपास आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नांदेड असेल, बुलढाणा जिल्हा असेल, त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, वर्धा असेल, यानंतर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, बीड असेल, परभणी असेल, सांगली असेल, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, पुणे जिल्हा, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली जिल्हा, पालघर जिल्हा, धुळे जिल्हा, सातारा जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील जवळपास 34च्या 34 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे, परंतु यामध्ये काही शेतकरी बांधव म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना हा निधी भेटणार ही देखील अपडेट आपण पुढे जाणून घेत आहोत। मित्रांनो, आता ही जी 34 जिल्हे आहे या 34 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 8,27,282 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। बीड जिल्ह्यातील 9,21,447 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7,37,702 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 8,57,580 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6,80,393 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये 1,04,158 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 1,11,879 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1,08,316 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 89,495 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 14,005 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 27,236 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21,614 शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 49,517 शेतकरी बांधवांना, तर धुळे जिल्ह्यामध्ये 1,64,429 शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये 14,645 शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 16,028 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 6,754 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5,860 शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 लाख शेतकरी बांधव पात्र आहेत। जालना जिल्ह्यामध्ये 4,50,000 शेतकरी बांधव पात्र असणार आहेत।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,08,11 शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 517 शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहिलं तर 6,40,552 शेतकरी बांधव मंजूर आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 7,96,947 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 6,78,827 शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 4,93,537 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 4,16,882 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 3,42,697 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,10,344 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,27,470 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 3,47,884 शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। तर वाशिम जिल्ह्यामध्ये 2,58,501 शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 1,62,625 शेतकरी बांधवांना या 29,000 कोटी रुपयांच्या निधीतून लाभ भेटणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण संपूर्ण 34 जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतली। या संपूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये 29,000 कोटी रुपयांचं वितरण हे केलं जाणार आहे। आता हे वितरण नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो 21 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे आणि त्यानंतर कुठल्याही क्षणी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा जो निधी आहे तर हा निधी जमा केला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जवळपास 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। त्यातील काही रक्कम जी आहे ती अद्यापही वितरण बाकी आहे, तर तेही राहिलेलं जे उर्वरित रक्कम आहे तीही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित केली जाणार आहे। आणि हे जे आता राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून जे 29,000 कोटी रुपयांचा निधी शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याची माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून स्वतः अधिवेशनामध्ये देण्यात आलेले आहे। तर याही रकमेचं जे वितरण आहे तर हे पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केलं जाईल, अशी ही माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या काळामध्ये म्हणजे 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे लाखो शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत तर जाहीर केली, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पुन्हा जे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू होतं यामध्ये पुन्हा शेतकरी बांधवांना 29,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं, ज्याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, अजूनही तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र।